नमस्कार. करार कायद्याच्या या जगात आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय की कधी-कधी दिलेला शब्द किंवा सही केलेला कागद कायद्याच्या नजरेत पूर्णपणे निरर्थक ठरू शकतो? आज आपण हेच समजून घेणार आहोत की एखादा करार कायदेशीरदृष्ट्या अवैध कधी ठरतो. कधी झालाय का असा अनुभव की एखादा करार केला पण नंतर कळलं की त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीच किंमत नाही? हो, असं होऊ शकतं. कधी-कधी अगदी साधा वाटणारा व्यवहारही कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. चला बघूया अशा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे दोन पक्षांमधला करार फक्त एक पोकळ वचन ठरतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी करार कायदेशीर कशामुळे ठरतो हे पाहू. मग तो कधी निषिद्ध मानला जातो, कायद्याचा हेतू कसा बगल दिला जातो, फसवणूक, हानी आणि अनैतिकता या गोष्टी कराराला कसं अवैध ठरवतात, आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात जाणारे करार कोणते आहेत, आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय तेही समजून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. करार कायदेशीर कशामुळे ठरतो? बघा, कोणताही वैध करार हा दोन खूप महत्वाच्या पायांवर किंवा स्तंभांवर उभा असतो. हे दोन स्तंभ म्हणजे एक आहे कायदेशीर उद्देश आणि दुसरा आहे कायदेशीर मोबदला. सोप्या भाषेत सांगायचं तर उद्देश म्हणजे आपण करार का करत आहोत, तो हेतू लीगल पाहिजे, आणि मोबदला म्हणजे त्या बदल्यात काय दिलं घेतलं जातंय, ती वस्तू किंवा कृती सुद्धा लीगल पाहिजे. विचार करा, गाडीचे दोन टायर आहेत. एक जरी पंक्चर झालं तर गाडी पुढे जाऊच शकत नाही. तसंच आहे. ओके, मग आपल्याला कसं कळणार की करार अवैध आहे? तर भारतीय करार कायद्याने आपल्याला 6 रेड फ्लॅग्स किंवा धोक्याचे इशारे दिले आहेत. जर यापैकी एकही गोष्ट करारात असेल तर तो करार सुरुवातीपासूनच अवैध ठरतो. चला, हे 6 धोक्याचे इशारे एक एक करून पाहूया. सुरुवात करूया सगळ्यात स्पष्ट आणि थेट रेड फ्लॅगने. आपला दुसरा भाग, जेव्हा एखादा करार थेट कायद्याच्याच विरोधात असतो. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जर कायदाच म्हणत असेल की हे करू नका आणि आपण तेच करण्यासाठी करार करत असाल तर तो करार कसा काय वैध ठरू शकतो? नाही ठरू शकत. जर कराराचा उद्देशच कायद्याचं उल्लंघन करणं असेल तर त्याला कायदेशीर मान्यता मिळण्याचा प्रश्नच येत नाही. हे उदाहरण बघा, किती इंटरेस्टिंग आहे. इथे ए नावाच्या व्यक्तीला गवत कापण्याचा परवाना मिळाला. आता वन कायद्यात असं कुठेही लिहिलेलं नव्हतं की हा परवाना दुसऱ्याला विकता येत नाही, म्हणजे स्पष्ट बंदी नव्हती. म्हणून जेव्हा एने आपला हक्क बीला विकला तेव्हा तो करार वैध ठरला. यातून काय शिकायला मिळतं? जोपर्यंत कायदा स्पष्टपणे नाही म्हणत नाही तोपर्यंत ती गोष्ट निषिद्ध मानली जात नाही. ओके, आता जरा एका वेगळ्या प्रकारच्या कराराकडे वळूया. आपला तिसरा भाग आहे कायद्याचा हेतू विफल करणे. हे जरा जास्त हुशारीने केलेले करार असतात. हे थेट कायद्याला तोडत नाहीत, पण कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. ए कर्जदार आहे. तो बी सोबत करार करतो की बी मुदतीच्या कायद्याचा म्हणजे लिमिटेशन ॲक्टचा आधार घेणार नाही. आता हे काय आहे? हा थेट कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. कायद्याचा उद्देशच इथे हरवला जातोय. म्हणून न्यायालय अशा करारांना अवैध ठरवू शकतं. म्हणजे कायद्याच्या शब्दांशी खेळता येतं पण त्याच्या आत्म्याशी नाही. आता आपण अशा 3 गोष्टी एकत्र पाहणार आहोत जिथे करारामागे असलेला हेतूच वाईट असतो. आपला चौथा भाग आहे फसवणूक, हानी आणि अनैतिकता. हे तिन्ही जवळचे भाऊच आहेत समजा. पहिलं, फसवणूक. सोपं आहे. जर करारच मुळात कुणाला तरी फसवायला केला असेल तर तो अवैधच असणार. उदाहरणार्थ, देशाबाहेर तस्करी करण्यासाठी माल विकण्याचा करार. अशा करारांना कायदा कधीच संरक्षण देत नाही. दुसरा, हानी पोचवणं. जर कराराचा उद्देश दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रॉपर्टीला नुकसान पोहोचवण्यासाठी असेल तर तो करार अवैध आहे. जसं की दुसऱ्याच्या कॉपीराईटचं उल्लंघन करणारं पुस्तक छापायचा करार करणं. इथे त्या व्यक्तीचं नाही तर त्याच्या बौद्धिक मालमत्तेचं नुकसान होतंय, म्हणून हा करार अवैध ठरतो. आणि तिसरं, अनैतिकता. हे उदाहरण तर एकदम स्पष्ट आहे. एने बीला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी पैसे दिले या अटीवर की घटस्फोट झाल्यावर ती एशी लग्न करेल. आता इथे पैशांचा मोबदला काय आहे? लग्न मोडणं आणि दुसरं लग्न करणं. न्यायालयाने हे अनैतिक मानलं आणि म्हणून करार अवैध ठरवला. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. फसवणूक, नुकसान किंवा अनैतिक हेतू असेल तर करार टिकणार नाही.
चला, आता एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या प्रकाराकडे येऊया. आपला 5वा भाग आहे सार्वजनिक हिताच्या विरोधात असलेले करार. हे असे करार आहेत जे फक्त 2 व्यक्तींसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठीच हानिकारक मानले जातात. सार्वजनिक धोरण किंवा पब्लिक पॉलिसी ही खूप व्यापक संकल्पना आहे. यात बऱ्याच गोष्टी येतात, जसं की शत्रू देशासोबत व्यापार करणं, एखाद्यावर चालू असलेली कायदेशीर कारवाई थांबवण्यासाठी करार करणं, सरकारी नोकऱ्या विकत घेणं किंवा विकणं, बाजारात मक्तेदारी निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी समाजाच्या भल्याच्या विरोधात आहेत. या लिस्टमध्ये मेंटेनन्स आणि चॅम्पर्टी हे 2 शब्द थोडे वेगळे वाटतील. चला सोप्या भाषेत समजून घेऊ. मेंटेनन्स म्हणजे ज्या खटल्याशी आपला काहीही संबंध नाही त्यात दुसऱ्याला आर्थिक मदत करणं. आणि चॅम्पर्टी म्हणजे ती मदत करण्याच्या बदल्यात जर तो खटला जिंकला तर मिळणाऱ्या रकमेत वाटा मागणं. थोडक्यात कोर्ट कचेरीला एक धंदा बनवणं. आणि हे सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे असं कायदा मानतो. तर आता आपण जवळजवळ सगळ्या मुद्द्यांवर बोललो आहोत. आता येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय आहे आणि अशा अवैध कराराचे परिणाम नेमके काय होतात? तर ह्या सगळ्याचा सारांश अगदी सोपा आहे. लक्षात ठेवा, कोणताही करार ज्याचा उद्देश किंवा मोबदला बेकायदेशीर आहे तो करार व्हॉइड असतो. म्हणजे तो कायद्याच्या नजरेत अस्तित्वातच नसतो. तो करार घेऊन कोर्टात जाता येत नाही आणि त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही करता येत नाही. तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे, बस. आता हे सगळे रेड फ्लॅग्स माहीत झाले आहेत. मग एक प्रश्न मनात येतो की आजच्या काळात आपल्या आजूबाजूला यापैकी कोणते अवैध करार सगळ्यात जास्त होत असतील असं वाटतं? थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?